संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्याचा लोकशाही मार्गाने इलाज केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। प्रशांत कोरटकर आणि आमचा काही संबंध नाही, त्याने केलेल्या मूर्खपणाला माफी नाही, दंड होणार। महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका। 2019 मध्येच मला कोर्टानं निर्दोष मुक्त केलं, माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार। अब्रू नुकसानीचा खटलाही दाखल करणार, जयकुमार गोरेंकडून स्पष्ट। पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। बीडमध्ये कुख्यात गुंडाकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। शिरूरच्या बावी गावातील व्यक्तीला बेदम मारहाण, तर जालन्यात अर्धनग्न करून लोखंडी रॉडने चटके देऊन व्यक्तीला मारहाण केल्याची संतापजनक घटना। हा मारणारा माणूस सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे का, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। बीड मारहाण प्रकरणावर गृहमंत्री फडणवीस आणि धसांनी उत्तर द्यावं, अंजली दमानिया आक्रमक। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर, धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व।